नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपल्या फळ्यावर एक महत्वपूर्ण प्रश्न दिलेला आहे. बघा, प्रश्न वाचल्यावर आपल्याला काय कळते बघा. 3 दिवे अनुक्रमे 12, 18 आणि 24 सेकंदाच्या अंतराने चमकतात, तर ते तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? बघा, अशाच प्रकारचा तुम्ही दुसरा प्रश्न वाचला असेल, की 3 घंटा अनुक्रमे काय जे असतील अमुक अमुक सेकंदाने वाजतात किंवा टोल देतात, तर ते तिन्ही घंटा एकत्र टोल कोणत्या वेळेला देतील, म्हणजे किती वेळानंतर देतील? तसाच प्रश्न आहे, सेम प्रश्न आहे. मग असे प्रश्न आपण कशाने सोडवतो? लसावी काढून, एलसीएम काढून. मग तो एलसीएम का काढायचा हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे आणखी दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला कुठे एलसीएम काढावं लागेल हे आपल्याला कळेल. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, 3 प्रकारचे दिवे आहेत. एक 12व्या सेकंदानंतर चमकतंय, दुसरा 18व्या सेकंदानंतर चमकतंय आणि तिसरा 24व्या सेकंदानंतर चमकतंय. किती दिवे? 3 दिवे. बघा, पहिला दिवा, दुसरा दिवा, तिसरा दिवा. आता पहिला दिवा 12व्या सेकंदाला चमकला तर पुन्हा 24व्या सेकंदाला चमकणार. कितव्या? 24व्या. पुन्हा 36व्या, पुन्हा 48व्या, पुन्हा 60व्या, पुन्हा 72व्या. आता या 72 वर मी का थांबतोय ते मी पुन्हा सांगतो बघा. पुन्हा दुसरा दिवा दर 18 सेकंदाला चमकतो. म्हणजे 18व्या सेकंदाला चमकला तर पुन्हा किती? 36व्या सेकंदाला, पुन्हा 54व्या, पुन्हा 72व्या. 18 चोक 72. मी सरळ सरळ पाडा लिहितोय, बाकी काय करत नाही. पुन्हा 24 वाला दिवा, तो पहिल्यांदा 24व्या सेकंदाला चमकला, पुन्हा 48व्या सेकंदाला चमकणार, पुन्हा 72व्या. 24 72. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, इथं 72 आहे, इथं 72 आहे, इथं 72 आहे. म्हणजे तिन्ही दिवे 72व्या सेकंदाला सोबत चमकणार. काय? तिन्ही दिवे 72व्या सेकंदाला सोबत चमकणार. आपल्याला तेच काढतंय. तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? तर 72 सेकंद. मग विद्यार्थी मित्रांनो बघा, आता परीक्षेमध्ये एवढं जर करायचं म्हणलं तर किती वेळ लागेल? त्यासाठी आपण काय वापरतो? लसावी वापरतो. लसावी म्हणजे काय बघा थोडक्यात, साध्या भाषेत 3 संख्या दिल्यात का? 3 संख्यांच्या पाड्यातील सर्वात लहान समान संख्या. काय? सर्वात लहान कॉमन संख्या कोण आहे बघा? हा 12चा पाडा आहे, हा 18चा पाडा आहे, हा 24चा पाडा आहे. या तिघांमध्ये समान असणारी लहानात लहान संख्या कोणती? बघा, 72च मला कॉमन दिसती. याच्यापेक्षा लहान तर कोणी कॉमन दिसणार नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची गणित आपण कशाने काढतो? एलसीएम काढून, लसावी काढून. मग लसावी आणखी सोप्या पद्धतीने कसा काढायचा? ही तर झालं रटाळ पद्धत, बरोबर आहे का? ह्यानं आपल्याला परीक्षेमध्ये उत्तर लवकर येईल का? नाही. मग बघा, लसावी कसा काढायचा? 3 संख्येत 12, 18 आणि 24. मग याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या घ्यायची बघा, किती आहे? 24. या 24 ला जी जी आपण क्रम लावला बघा, 24 नंतर थोडी लहान असणारी कोण आहे? 18. ती संख्या घ्यायची. 24/18 करा. चला आपण आता काटाकाटी करू. 6×18, 6×24. याच्या पुढे आता काटाकाटी होणार आहे का? नाही होणार. मग काय करायचं? वरील संख्येनं खाली आलेल्या उत्तराला गुणायचं. 24 किती? 72. मग जे आलेलं उत्तर आहे त्याला उरलेली संख्या कोणी? 12 उरली, बरोबर? त्यानं भाग द्यायचा. चला काय येणार? 12×1 = 12, 12×7 = 72. याच्या पुढे भागाकार होतो का? नाही होत. मग तीच पद्धत रिपीट. वरल्या संख्येनं खाली आलेल्या उत्तराला गुणायचं. 72 गुणिले 1 किती? 72. लसावी किती आला? 72. म्हणून आपलं लसावी 72 आला. याचं उत्तर पण काय असणार? 72 सेकंद. बरोबर आहे का? खूप कमी वेळामध्ये होतं. धन्यवाद.